नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कैलास पवार मुरा फार्म. शेतकरी मित्रांनो, खूप रात्रीचा हा व्हिडिओ आहे. थंडी मजबूत पडलेली आहे, तर थंडीपासून आपल्या पशुधनाचं संरक्षण करा. शक्यतो आपल्या गोठ्याला शेडनेट, पोते किंवा बारदान लावा आणि जास्तीत जास्त करून जनावरांच्या शरीरावर सुद्धा पोते किंवा बारदान घालण्याची प्रयत्न करा, जेणेकरून जनावर सुरक्षित राहतील, थंडीपासून बचाव होईल. लहान बच्चांना थंडीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, लेट नाईट व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे की गेल्या महिन्यामध्ये सोलापूरमध्ये काही शेतकऱ्यांच्या गाईला भानामती करून मारण्यात आलं किंवा रेग्युलरमध्ये हे प्रकार होत असतात. तर एक मोठी घटना हरियाणामध्ये गेल्या आठवड्यात घडली आणि खूप वाईट आणि दुःखदायक घटना आहे. म्हणजे किमतीत सांगायचं झालं तर करोडो रुपयाचं नुकसान आहे. म्हणजे 1 करोड रुपये जरी कुणी दिले असते तरी ती वस्तू तुम्हाला भेटली नसती, असं नुकसान झालंय. मंजित यादव यूट्यूब ओनर आहे, यूट्यूब चॅनल ओनर आहे. तर यादव डेअरी फार्म नावाने त्याचं चॅनल आहे. आणि करिश्मा म्हैस जी फेमस आहे, 30 किलो प्लस तिनं दूध रेकॉर्ड केलं. आणि दूध रेकॉर्ड करताना काही पशुपालक आले होते त्यांच्याकडं. तर त्यांनी म्हशीकडे जाण्यापासून परावृत्त केलं आणि त्या गोष्टीसाठी तिथं वाद झाले छोटेसे. आणि त्या वादापोटी त्यांनी, म्हणजे मालकाचं असं म्हणणं आहे मंजित यादवचं, की त्या वादातूनच नुकसान केलं गेलं. पण नुकसान एवढं जबरदस्त झालं की न भरून निघणारं नुकसान झालं शेतकरी मित्रांनो. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर मंजित यादव यांचा करिश्मा म्हशीचा एक रेडा त्यांनी तयार केला होता आणि खूप छान रेडा तयार केला होता. सिमनसाठी तयार होता. तर मोठ्या मापाचा रेडा होता आणि ब्रीडिंग कॅरेक्टर सगळे टॉपचे होते. 1 कोटी तो त्याची व्हॅल्यू जरी आली असती तरी विकणार नव्हतं असं बोलत होते. आणि सिमनच विकणार होते. तर शिलू नाव होतं त्याचं. तर त्या रेड्याला विषबाधा करून मारण्यात आलं. शेतकरी मित्रांनो, समोरच्या व्यक्तीला जाणीव झाल्यानंतर त्याने खूप प्रयत्न केले. सरकारी हॉस्पिटल, इतर वेगवेगळ्या संस्था, हिसारमध्ये HLDB किंवा CRBच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, तर तिथे जाऊन त्यांनी ब्लड सॅम्पल टेस्ट केले, रेड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या शरीरामध्ये युरियाचं प्रमाण जे नॉर्मली 69-70% असतं ते 700% पर्यंत वाढलेलं होतं. आणि युरियाचं प्रमाण एवढं कुठल्याच केसमध्ये वाढत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कुठल्या म्हणजे साप विचू काटाने जर काही दंश वगैरे केला असतं तशी जखम शरीरावर झाली असती, तसंही काही नव्हतं. आणि तसं दुसरं पॉयझन त्यांना कुठलं सापडलं नाही ब्लडमध्ये. तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की विष देऊनच मारण्यात आलं, फक्त स्लो पॉयझनिंग केलं. 1-2 दिवसापूर्वी, 3 दिवसापूर्वी वगैरे त्यांनी काहीतरी त्यांना चारलं असेल किंवा इंजेक्शन दिलं असेल. त्याचं शरीरात त्याच्या युरियाचं मात्रा खूप मोठी झाली होती आणि जे टेस्टिकल आहे ते खूप मोठ्या लेवलला स्वेलिंग होऊन त्याचं ते जी स्किन असते ती फाटली होती. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय वाईट असा त्या मुक्या जीवाचा जीव गेला. फक्त आपसी मतभेदामध्ये, आपल्यातील वादामध्ये आणि तुझा पशु श्रेष्ठ की माझा पशु श्रेष्ठ या कॉम्पिटिशनमध्ये हे पशुधन गेलं. शेतकरी मित्रांनो, एक ब्रीड तयार करायला कितीतरी वर्ष त्या माणसाने मेहनत केली. ती म्हैस आधी सिद्ध केली, नंतर तिचं वासरू बनवण्यासाठी त्याने मेहनत घेतली, वासरू तयार केलं आणि लहानाचं मोठं केलं आणि त्यानंतर हा प्रसंग त्याच्यावर ओढवला. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी खूप छोटंसं सजेशन माझं राहील की आपल्या गोठ्यामध्ये CCTV कॅमेरे बसवून घ्या. जर तुमचा गोठा ओपन वगैरे असेल तर आजूबाजूने त्याला कंपाऊंड करा, जाळीचं कंपाऊंड करा. एखाद्या जनावराचं जर नुकसान झालं, छोट्या वासराचं जरी, तरी आजच्या डेटमध्ये मुर्हा जाती जनावरं जर तुमच्याकडे असतील किंवा ब्रीडचे जनावरं असतील तर एक छोट्या वासराचं, म्हणजे जन्मलेल्या वासराचं नुकसान म्हणजे लाख रुपयाच्या बरोबर आहे. आणि तुम्ही हा विचार करा की लाख रुपयाचं नुकसान झाल्यानंतर सावध होण्यापेक्षा आधीच तुम्ही ह्या सगळ्या उपाययोजना करा. शेतकरी मित्रांनो, पशुधन हे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या शेअर मार्केट, स्टॉक मार्केट किंवा इतर ज्वेलरी किंवा म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटी यापेक्षाही श्रेष्ठ असणार आहे. सरळ उदाहरण सांगायचं झालं तर एक म्हैस 15 वर्षामध्ये तुम्हाला 1 कोटी देऊन जाते. जर तुम्ही महिन्याकाठी 15,000ची SIP केली आणि ही SIP जर तुम्ही 15 वर्षापर्यंत केली तर साधारणतः 1-1.5 कोटीचे रिटर्न तुम्हाला भेटतात. तर तुम्ही एक म्हैस पाळली, 10 लिटर दूध विकलं आणि त्यातून येणारा 500 रुपये जर दररोज सेव्हिंग करून महिन्याअखेर जर तुम्ही ते SIP मध्ये टाकले
आणि ही म्हैस जर 15 वर्ष तुम्ही सांभाळली तर फक्त एका म्हशीपासून येणारं यील्ड तुम्ही जर सेव्ह केलं सिस्टमॅटिक वेने तरी तुम्ही 1 ते 1.5 कोटी कमवू शकता. आणि सिमिलर तिच्यापासून येणारी प्रोजेनी 15 वर्षात 15 रेड्या 3-3 वर्षाच्या सायकलनी त्या 5 जरी आल्या डिलिव्हरीसाठी परत त्यांच्या रेड्या, म्हणजे हे तुमच्या SIP म्युच्युअल फंड आणि इक्विटीपेक्षा कितीतरी मोठं गणित आहे शेतकरी मित्रांनो. एवढंच फरक आहे की फक्त SIP वगैरेमध्ये तुम्हाला कुठली मेहनत न घेता बँकेकडं किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टरकडं तुम्हाला ते फंड्स ठेवून इन्कम येतो आणि ह्या केसमध्ये तुम्हाला त्यांना चारा पाणी खुराक वगैरे थोडी खर्च करून तुम्हाला इन्कम येतो. पण लॉंग टर्ममध्ये जर बघितलं तर हा कम्पॅरेटिव्हली खूप मोठा नफा आहे. तर शेतकरी मित्रांनो विनंती सर्वांना, आपलं पशुधन आपण सुरक्षित करा आणि शक्यतो कुणाच्या म्हणजे वादात पडू नका. जनावरांसाठी तरी वाद भावकीचा असेल किंवा आजूबाजूंचा असेल तरी यापासून दूर राहा आपल्या पशुधनासाठी. इवन मी असं पण ऐकलं आहे की काही जण घरातलं माणूससुद्धा मारतात भाणामती वगैरे करून. तर अंधश्रद्धेचा भाग आहे, कितपत खरं कितपत खोटं आपण सांगू नाही शकत, पण घरातलं मनुष्य मरू नये म्हणून एक पशुपालक जनावर सांभाळतो, इथपर्यंत गोष्टी माझ्या कानावर आल्यात. तर शेतकरी मित्रांनो कलियुग आहे, कोणाचा भरोसा आपण करू शकत नाही. एका पशुधनाची किंमत ती आपल्याकडून गेल्यावरती कळते. तर आपल्या पशुधनाची काळजी घ्या, जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचा प्रयत्न करा. खूप कमी किमतीमध्ये जाळी येते, 2x2ची जाळी, 2 इंच बाय 2 इंचची जाळी तुम्ही तुमच्या गोठ्याच्या आजूबाजूने बांधू शकता. आपण आपल्या फार्मला केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आतल्या बाजूने पूर्ण जाळी आहे आणि बाहेरच्या बाजूने शेडनेट मारलेलं आहे, मला दाखवू शकतो. या पद्धतीची जाळी आहे. तर अशी 2x2ची जाळी त्याला अँगलनी आपण प्रॉपर फिट केलेली आहे. तर याने जेणेकरून गोठ्याच्या पूर्ण बाजूने आहे. तर तुम्ही ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्या. फक्त गोठ्यापुरती जरी तुम्ही जाळी केली, लॉक सिस्टम केली तर कुठलं नुकसान तुमचं होणार नाही. शेतकरी मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की पवार मुरा फार्मवर आपण अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ टाकतो. भलं सारखे सारखे व्हिडिओ येत नसतील, पण जे व्हिडिओ येतील ते पशुपालकाच्या हिताचे टाकण्याचा आपण प्रयत्न करतो. तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ तरी कमीत कमी जास्तीत जास्त शेअर करा. कारण हा व्हिडिओ ना तुमच्या माझ्या एकासाठी आहे, हा व्हिडिओ तमाम पशुपालकांसाठी आहे ज्यांच्या पशुधनाचं नुकसान होण्यापासून तुमचा एक शेअर वाचू शकतो. जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत शेअर करा, आपलं पशुधन सुरक्षित करा, थंडी गारठ्यापासून आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि आपलं पशुधन स्वस्त ठेवा. धन्यवाद.